क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण तालुक्याच्या आभोना पोलीस ठाणे हद्दीतील पश्चिम पट्ट्यातल्या आमदार गावातील एका इस्माने परिसरातील शेतगट नंबर 21 मधील झोपडीत अडगळीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। याबाबत आभोना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर असे की दिनांक 5 मे रोजी पहाटेच्या सुमारास आमदार येथील रहिवासी जयराम गोविंद गायकवाड यांनी मळ्यातल्या झोपडीत दोरीच्या साहाय्याने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे। ही बाब एकनाथ जयराम गायकवाड हे सकाळी 6 वाजेच्या दरम्यान बैल घेऊन शेतात गेले असता त्यांना जयराम गायकवाड हे शेतातील झोपडीत अडगळीला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले। त्यांनी व नातेवाईकांनी तात्काळ त्यांना खाली उतरवून एका खासगी वाहनाने आभोना ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले आहे। ही बाब त्यांनी तात्काळ आभोना पोलिसांना दिली असता आभोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी तात्काळ पोलीस पथकासह ग्रामीण रुग्णालयात धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला। त्याबाबत आभोना पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक SR भोये हे करीत आहेत। दरम्यान या घटनेने गायकवाड परिवारासह आमदार परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, आभोना, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।